मतदारांचं नगरपालिकेच्या, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये धन्यवाद, अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो. कारण या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं, विधानसभेत देखील लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं, तसंच या नगरपरिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये देखील अतिशय दैदिप्यमान असे यश आपल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं. असंच यश येणाऱ्या पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुतीला मिळेल, अशा प्रकारचे एक संकेत या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे. मी या निवडणुकीमध्ये पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सेंचुरी मारली आणि शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केलेली आहे. आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट देखील अतिशय चांगला आहे. कमी जागा लढवून जास्तीचा जागा या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या जिंकलेल्या आहेत. आणि त्याबरोबर महाविकास आघाडी च्या एकूण सगळ्या जागांची बेरीज धरली तरी सुद्धा ती शिवसेनेच्या बेरजेपेक्षा कमी आहे. काही लोक म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे, तर शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर शिवसेना घराघरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचलेली आहे. हे या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्याच लोकांना धन्यवाद देतो. आणि अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या निवडणुकांमध्ये पोहोचलेला आहे. आणि कार्यकर्ते जे उत्साहात कामाला लागले होते त्यांचा उत्साह देखील वाढलेला आहे. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली. आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं, नेत्यांचं, सर्व मंत्री असतील, खासदार, आमदार, पदाधिकारी, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलंय. त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालंय. आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे. आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवते. जसं लोकसभेमध्ये देखील स्ट्राईक रेट, विधानसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला होता, तसाच आता या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकदम कडक राहिलेला आहे, चढा राहिलेला आहे. हाच स्ट्राईक रेट येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जे लोक या निवडणुकीमध्ये घरी बसले होते, ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं, त्या लोकांनी आणि मतदारांनी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं, हे देखील या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. सर, ज्याप्रमाणे मंत्री आमदार यांनी काम केलं त्याचप्रमाणे तुम्ही देखील महाराष्ट्रात बिंदू काढलेला होता, सर्वच ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या आणि या सगळ्यातून आता हे यश मिळते. कारण विधानसभेला ज्याप्रमाणे 80 जागा तुम्ही लढवल्या होत्या, 60 जागांचं तुमचा निवडून आलेल्या आहेत. अशाच प्रकारचे स्ट्रॅटेजी जी आहे ती या नगरपालिकेच्या मंचरमध्ये आणि जे काही नवीन नगरपालिका त्या ठिकाणी देखील नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी दिली होती, त्यानंतर ते विजय झाले. काय सांगा नवीन कार्यकर्त्यांना काय सांगायचं? नाही, खरं सांगितलं ही नेत्यांची निवडणूक नाही, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काय सांगाल कार्यकर्त्यांचं कसं अभिनंदन? खरं म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक, लोकसभा आणि विधानसभा ही आमदार खासदारांची निवडणूक असते, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कारण लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्तेच खासदार आणि आमदार निवडून देत असतात. त्यामुळे मी आमच्या नेत्यांना, खासदार, आमदारांना सांगितलं होतं की निवडणूक आहे कार्यकर्त्यांची आणि ती कार्यकर्त्यांची निवडणूक गांभीर्याने घेऊन कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे आमचे सर्व लोक कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहिले. आणि ज्या ज्या ठिकाणी नवीन नवीन कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते, सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुळलेली आहे त्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली. आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेने, मतदारांनी शिवसेनेला भरभरून साथ दिली. त्यामुळे
सर्व मतदारांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. सर पालघरमध्ये डहाणू आणि त्या इतर काही नगरपालिका त्या ठिकाणी विजय मिळाला, पण ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ आणि या ठिकाणी अजून सुद्धा सुविधा मोजके एवढं अपयश आपल्याला आलं. नाही बघा, शेवटी महायुती जिंकणार कोण आहे? महायुती. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगवेगळे मैत्रीपूर्ण लढलो, पण शेवटी जिंकणार महायुतीच. त्यामुळे आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं महायुती 75% पेक्षा जास्तीचं यश मिळवेल आणि त्याहीपेक्षा जास्तीचं यश या निवडणुकामध्ये मिळालेलं आपण पाहतोय. हे खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे. गेल्या 2.5-3.5 वर्ष जे काम केलं, मी मुख्यमंत्री असताना जे काम केलं, देवेंद्रजी आता आमची टीम जी काम करते, या सर्व कामाची पोचपावती या निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. शेवटी लोक कामाला पसंती देत असतात आणि विकासाला पसंती देत असतात. आमचा अजेंडा विकास आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही टीका टिप्पणी न करता विकासाचा अजेंडा, स्थानिक प्रश्न आणि स्थानिक ज्या काही मूलभूत सोयी सुविधा ज्या आवश्यक आहेत त्याच्यावर आम्ही भर दिला आणि त्यामुळेच हे दैदिप्यमान असं यश मिळालेलं आहे. सर रायगडमध्ये देखील, कोकणात देखील मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. ठाकरे गटाचे विजयी उमेदवार अतुल चौगुले यांनी जे आहेत, विजयी उमेदवार झाल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना मिठीवर शुभेच्छा दिलेल्या आहेत शिवसेनेमध्ये. ठीक आहे, ते शेवटी कसं आहे, एक कामाचा एक विश्वास असतो, कोण विकास करू शकतो आणि कोण त्या शहराचा सर्वांगीण कायापालट करू शकतो, कोण मूलभूत सोयी सुविधा देऊ शकतो, या विश्वासावरच लोक सोबत येत असतात. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की लोकांना काम करणारा नेता हवा असतो, घरी बसणारा नेता नको असतो. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे चित्र आहे ते स्पष्ट आहे. ज्यांनी काम केलं, ज्यांनी लोकांच्या सोबत राहिले आणि जे फील्डवर ऑन फील्ड राहिले आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेले, त्या सर्वांनी मतदान केलं. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळालेला. कोकण हा बालेकिल्ला समजला जातो शिवसेनेचा आणि कोकणमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेला यश मिळालं त्याचप्रमाणे नगरपालिकेला देखील मिळालेलं आहे. कोकणासोबतच महाराष्ट्रभर आता कोकण हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता, आहे आणि राहणार आहे. हे सिद्ध या निवडणुकीत झालं आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाने शिवसेना पोहोचली आहे. आणि त्यामुळे शिवसेना फक्त आता कोणाचा समज असेल की ठाणा मुंबईपुरती शिवसेना आहे, तसं नाही आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात आहेत आणि शिवसेना नेहमी संकट काळामध्ये, आपत्ती जिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे. आणि त्यामुळे या विजयामध्ये अतिशय चांगलं यश, पहिलीच नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक असताना एवढं मोठं यश शिवसेनेला मिळालेलं आहे. त्याबद्दल मी मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. शिवसेना नेहमीच म्हटलं जातं शिवसेना त्यांच्या सगळ्यांची बेरीज पकडली महाविकास आघाडीची, तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. शिवसेना कोणाची हे मतदारांनी दाखवून दिलं. पुन्हा एकदा शिवसेना कुणाची हे मतदारांनी या निवडणुकीमध्ये दाखवलं. खरी शिवसेना कुणाची? शेवटी शिवसेना शिवसेनेची, शिवसैनिकांची आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. काही लोकांना ही आपली मक्तेदारी वाटत होती आणि काही लोक मालक आणि नोकर समजत होते. शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. आणि म्हणून इथं कुणी मालक नाही, कुणी नोकर नाही, इथं सर्व आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये हे एवढं चांगलं यश मिळालेलं आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये जनता दाखवून देईल अशा प्रकारची वक्तव्य देखील काही काळापूर्वी झाली होती. आता जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने दाखवून दिलं शिवसेना कुणाची आहे, खरी शिवसेना कुणाची आहे. आणि जनतेच्या न्यायालयात नेहमी काही लोक निवडणूक आयोगाला, कोर्टावर आरोप करत होते, सगळं करत होते आणि म्हणत होते की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल. जनतेच्या न्यायालयाने न्याय दिलेला आहे, कौल दिलेला आहे. जनतेच्या कौल, जे न्यायालयाने कौल दिलाय, जनतेने कौल दिलाय, त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. सर चंद्रपूरमध्ये भाजपला पराभव झाल्यानंतर
तर सुधीर मुनगंटीवार म्हणतात की काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना बळ दिलं, आमच्या पक्षाने आम्हाला बळ दिलं नाही म्हणून कुठेतरी हा पराभव झाला. नाही, काही ठिकाणी बघा पराभव होतो, विजय होतो, हार जीत निवडणुकीमध्ये असते आणि त्यामुळे जनतेचा कौल स्वीकारणारे आम्ही लोक आहोत. नगर पंचायत के जो चुनाव हुए उसमें शिवसेना ने जो स्ट्राइक रेट है वो कायम रखा है। अभी अभी चुनाव के नतीजे सामने आए हैं। इसमें शिवसेना का स्ट्राइक रेट जो है काफी तगड़ा रहा है और जैसे लोकसभा में स्ट्राइक रेट था, विधानसभा में स्ट्राइक रेट था, वैसे ही ये स्थानीय जो चुनाव है नगर परिषद नगर पंचायत में शिवसेना ने बरकरार रखा है। लोगों ने शिवसेना का साथ दिया है और लाडली बहनों ने भी साथ दिया है, सब मतदाताओं ने साथ दिया है। शिवसेना कई लोग कहते थे कि शिवसेना सिर्फ ठाणे और मुंबई तक सीमित है, लेकिन अब चांदा से बांदा तक शिवसेना सभी घर घर में पहुंच गई है और शिवसेना को भारी जीत हासिल हुई है इस चुनाव में। इसके लिए मैं हमारी लाडली बहनों को और हमारे सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। इसी के साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का भी अभिनंदन करता हूँ। उनका भी भारतीय जनता पार्टी को भी भारी बहुमत मिला है और उन्होंने सेंचुरी पार कर ली और शिवसेना ने हाफ सेंचुरी पार कर ली है और महाविकास आघाड़ी गठबंधन के सबके मिला के टोटल कुल मिलाएंगे तो भी शिवसेना के नगराध्यक्ष ज्यादा चुनकर आए। ये हमारे लिए खुशी की बात है। ये काम की ये विकास का एजेंडा जो हम लेकर गए, यहाँ कर स्थानीय जो प्रश्न है उसका एजेंडा लेकर हम गए, क्योंकि छोटे छोटे शहरों में भी शिवसेना धनुष्यबाण पहुंच गया और लोगों ने शिवसेना को जीत हासिल करके दी है। इसलिए लोग, जनता जो है ये काम को पसंद करती है, डेवलपमेंट को पसंद करती है, ये इसमें दिखाई पड़ा है और ये चित्र जो है ये महायुति के लिए काफी अच्छा है। आगे आने वाले कारपोरेशन महापालिका के चुनाव में भी जैसे लोकसभा में स्ट्राइक रेट अच्छा रहा, विधानसभा में स्ट्राइक रेट अच्छा रहा, वैसे ये नगर परिषद नगर पंचायत में स्ट्राइक रेट अच्छा रहा, ऐसा ही स्ट्राइक रेट महायुति का आगे के महापालिका कारपोरेशन जिला परिषद चुनाव में भी रहेगा। बालासाहेब ठाकरे और आनंद हमारी शिवसेना है क्या? बालासाहेब ठाकरे और आनंद की बनाई हुई शिवसेना आगे बढ़ती जा रही है, आगे और लंबा पल्ला काटने वाली है। हाँ बिल्कुल, बालासाहेब ठाकरे जी और आनंद के साहब जी के जो आशीर्वाद है हमारे साथ है, क्योंकि विचारधारा से हम आगे बढ़ रहे हैं, एक विचारधारा को आगे लेके जा रहे हैं और डेवलपमेंट का एजेंडा आगे लेके जा रहे हैं। इसलिए हमारी जो आइडियोलॉजी है एक बालासाहेब ठाकरे जी की आइडियोलॉजी विचारधारा को आगे बढ़ा है, इसलिए उनको आज खुशी हुई होगी। वो अगर होते तो हमें शाबाशी भी देते, तो ताकि इतने सालों में इतनी बड़ी जीत जो है ये शिवसेना को हासिल हुई है इस चुनाव में। सर, जिस प्रकार से उद्धव ठाकरे कह रहे हैं कि शिवसेना हमारी है, क्या इस चुनाव के बाद सच में पता चला है कि शिवसेना किसकी है? शिवसेना जनता ने तय कर लिया है, जनता ने उस पर मोहर लगाई है कि कुल मिलाकर महाविकास आघाड़ी के सभी लोगों के आंकड़े हम देखें तो उससे ज्यादा आंकड़े सिर्फ शिवसेना के हैं, नंबर शिवसेना के हैं। इसलिए जनता ने उस पर मोहर लगा दी है कि शिवसेना किसकी है, शिवसेना जनता की है। इसमें कोई मालिक नौकर नहीं है। कुछ लोग मालिक समझते हैं, कार्यकर्ताओं को नौकर समझते हैं, गुलाम समझते हैं। ये बात जो है अभी लोगों ने साबित कर दी है कि शिवसेना सिर्फ मुंबई थाने नहीं, चांदा से बांदा तक हर घर में शिवसेना पहुंच गई है और ये इस चुनाव में साबित हुआ है। या निकालामुळे 29 महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, हा उत्साह कायम राहील, कशा मुंबईमध्ये देखील महापालिका हा स्ट्राइक रेट लोकसभा विधानसभा नगर परिषदांचा हा स्ट्राइक रेट महायुतीचा या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील राहील। महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल। ये तो अभी झांकी दिखाई है और पिक्चर अभी बाकी है। ये क्या बोलते हैं इसको, एक ट्रेलर है क्या और पिक्चर अभी बाकी है। ठाकरे बंधू पण एकत्र येतात असं वाटतं, तुम्ही म्हणता की तुमचा आकडा जो आहे तो देखील एकत्र येऊन पार पडू शकेल, नका वाटतं येणाऱ्या काळात त्यांनी आता मोठ्या आकड्यावर समोर घेऊन उमेदवारी देणार त्यांना। ये जनता है, सब जानती है, काम करने वाले के पीछे साथ में जनता रहती है और इसलिए मैं
इतना ही कहूंगा कि लोकसभा में हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देश को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं, देश को आर्थिक महासत्ता की ओर ले जा रहे हैं। वैसे ही हमारे राज्य में हमारे महायुति की सरकार है, महायुति का भी इस देश के विकास में योगदान बड़ा है और इसीलिए हमारा एजेंडा साफ है, डेवलपमेंट, डेवलपमेंट और डेवलपमेंट। हम सिर्फ राजनीति नहीं करते, ये राजनीति करने वालों को एक बहुत बड़ी सबक जनता ने इस चुनाव में दी हुई है। इसमें से उन्होंने आत्म परीक्षण और आत्मचिंतन करना सर चाहिए। ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्र करत होते त्यावेळेस दोन्ही ठाकरेंमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं व जनतेमध्ये गेले नाहीत म्हणून हा जनतेला वाऱ्यावर, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्यानंतर आणि घरी बसल्यानंतर जनता देखील त्यांना वाऱ्यावर सोडते. तर ठाकरे बंधूंचं मुंबईतल्या मुस्लिम मतदारांकडे देखील लक्ष द्यावं दिसून येते. ठीक आहे, आता तुमचा ते- विकासाचं मॉडेल कसं असणार आहे त्याच्यात? येणाऱ्या काळात लोक अजून विकासाच्या मुद्द्यावर येतील. तुमचा विकासाचं model- विकास हे मॉडेल, विकासाचंच मॉडेल जिंकलंय ना. आज जे आम्ही निवडणुकांमध्ये जिंकलोय ते कामाच्या बलबुत्यावर काम केलंय आणि म्हणून कामातला लोकांनी पोचपावती दिलेली आहे जनतेने.